कोमट पाण्यात लिंबू आणि मध फॅट लॉस होतो ह्याच्याने असं म्हणतात. मी सुद्धा हेच ट्राय केलं, पण ही माझी दुसरी चूक होती. त्याच्याऐवजी मी काय स्विच केलं हे व्हिडिओमध्ये पाहूया. वेलकम टू एपिसोड 2 ऑफ माय वेट लॉस सीरीज. रोज रात्री किचन आवरून झालं की मी हे 5 सीड्स पाण्यामध्ये सोक करते. चला बघूयात तर कुठले सीड्स आहेत. सगळ्यात आधी तर मी एका ग्लासमध्ये थोडं अर्धा ग्लास असं पाणी घेते. प्रत्येक सीड जी मी घेणार आहे ते मी पाव चमचाभर घेते. तर सगळ्यात आधी मी घेते आहे ओवा आणि बडीशोप, दोन्ही थोडं थोडं भाजून थोडं कुटून ठेवलेलं आहे. नेक्स्ट मी घेत आहे जिरा पावडर. तुम्ही अख्खं जिरं भाजून थोडंसं भरड करून ठेवू शकता, नाहीतर पूड पण करून ठेवू शकता. त्यानंतर मी घेत आहे धणे पावडर, ती पण मी पावडर करून ठेवलेली आहे. त्यात लास्ट मी घेत आहे मेथी दाणे. मेथी दाण्याची मी पूड करत नाही आहे, ती पाण्यात भिजवली की खूप कडू लागते, त्यामुळे असेच पूर्ण दाणे घालते आहे. तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही मेथीदाणे अवॉइड करा. इन्फ्लेमेशन असेल तर दालचिनीची पावडर आणि हळद दोन्ही पण एक एक चिमटभर त्याच पाण्यात भिजत घाला. हे काही वेट लॉस किंवा फॅट लॉस ड्रिंक नाही आहे. ह्याच्याने मला डायजेशनमध्ये खूप जास्त फरक पडला. ब्लोटिंग कमी जाणवायला लागलं आणि जे बॉडीला हेवीनेस, असं सूज असल्यासारखं वाटणं, हे पण खूप प्रमाणात कमी आलं. हलकं वाटायला लागलं आणि ॲसिडिटी इश्यूज पण खूप प्रमाणात कमी झाले. हे पाण्यामधले सीड्स तुम्हाला चावून खायचे आहेत पाण्याबरोबर. तुम्हाला जर असे इश्यूज होत असतील तर हे नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की कसं वाटलं.